श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 17 सप्टेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज कोणत्या राशींना मिळणार नवीन जबाबदारी? करिअरमध्ये कोणाला मिळणार यश? प्रेम संबंधात तुमचे नाते कसे असेल? आर्थिक गुंतवणुकीत यश येईल का? आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, सारासार विचार करण्यावर भर द्या. मनाजोगी खरेदी केली जाईल. तिखट पदार्थांचा आस्वाद घ्याल. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. मानसिक ताण कमी करण्यासाठी वाचन करावे. घरातील जबाबदारी उत्तमरित्या पार पाडाल. कलेची आवड जोपासाल. दिवस अनुकूल असेल. व्यावसायिक गुंतवणूक जपून करावी. वृषभ, आशावादी दृष्टिकोन ठेवाल. सामाजिक दर्जा सुधारेल. बोलताना योग्य तेच शब्द वापरावेत. नवीन ओळखीचा फायदा होईल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. भावंडांसाठी तजवीज कराल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. औद्योगिक नफा कमावता येईल. मिथुन, मित्रांचे सहकार्य लाभेल. उगाच चिडचिड करू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. कामातून समाधान शोधाल. आरोग्याची वेळेवर काळजी घ्या. इतरांची ढवळाढवळ सहन करावी लागेल. कामे वेळेत पूर्ण होतील. मनाची द्विधावस्था टाळावी लागेल. कर्क, संपर्कातील लोकांची मदत मिळेल. दिवस शांततेत जाईल. जोडीदाराच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होईल. बौद्धिक दिमाग दाखवाल. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. आपली ऊर्जा कामी लावा. मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करावेत. कचाट्यात सापडू नका. बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात. सिंह, फार कडक धोरण घेऊ नका. घराचे व्यवहार मार्गी लागतील. आततायीपणे वागून चालणार नाही. मनाची चंचलता वाढेल. अचूक माहिती मिळवावी. आपली प्रतिमा जपावी. घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल. करमणुकीत बराच वेळ घालवाल. पूर्वनियोजित कामे करावीत. कन्या, बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका. जुने वाद उकरून काढू नका. मैत्रीत वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवावे. मन शांत ठेवा. बोलण्याची घाई करू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. अपुऱ्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. तूळ, जवळचा प्रवास पुढे ढकलावा. बौद्धिक क्षमता वाढीस लागेल. प्रलंबित गाठी घेता येतील. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. व्यापारी वर्ग खुश राहील. दैनंदिन कामात बदल करून पहावेत. समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल. परिस्थितीत सुधारणा होईल. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा. वृश्चिक, मोठे व्यवहार करताना सावध राहा. मन विचलित होऊ देऊ नका. अफवांवर विश्वास ठेवू नका. स्थावर खरेदी विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील. जोखीम पत्करून काम कराल. सामाजिक कामासाठी वेळ द्याल. कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या. प्रलंबित येणे मिळू शकतात. मुलांचा विचार समजून घ्या. धनु, घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कायदेशीर सल्ला घ्यावा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रिय व्यक्तीला दुखावू नका. विचारांना योग्य दिशा द्यावी. मानसिक स्वास्थ्य जपावे. दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल. कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका. प्रेरणा प्रामाणिक हवी. औद्योगिक व्यवहारात
चोख राहा. मकर, नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. उदार उसनवारीचे व्यवहार टाळावेत. भावनिक गुंता वाढवू नका. मनाची चलबिचलता जाणवेल. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यवसायात जपून निर्णय घ्या. वादाचा मुद्दा जिंकाल. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. कुंभ, कशाचाही गैरफायदा घेऊ नका. शेजार धर्म पाळावा लागेल. आर्थिक धनलाभ संभवतो. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. सामंजस्याने कौटुंबिक समस्या सोडवा. आरोग्यात सुधारणा होईल. आपल्या कलागुणांना वाव मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे. मीन, छंद जपण्यासाठी वेळ काढावा. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे. विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. घरातील कामात गुंग व्हाल. प्रशंसेस पात्र व्हाल. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दूर होतील. अति विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. देणे घेणे मिटतील. हट्टीपणा सोडावा लागेल. घराबाहेर वावरताना काळजी घ्यावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.